मित्रांनो, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आला. याच्यामध्ये जवळजवळ राज्यातील 2.5 लाख शेतकरी हे कमी करण्यात आलेले होते. ज्याच्यामध्ये मग काही शेतकऱ्यांचे समजा ज्यांचं नवीन फेरफार नोंद झालेला आहे ते शेतकरी असतील. त्याच्यानंतर एका घरामध्ये एकापेक्षा जास्त जर लाभार्थी लाभ घेत असतील ते देखील शेतकरी याच्यातून वगळण्यात आलेले आहेत. मित्रांनो, असं असताना आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी वितरित केला जाणार याबद्दलची विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यासाठी अद्यापपर्यंत राज्याचं जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, हे हिवाळी अधिवेशन चालू असताना आज शेवटचा दिवस आहे, तरी अद्याप देखील त्याच्याबद्दलचा जी.आर किंवा त्याबद्दलची कोणतीही घोषणा ही करण्यात आलेली नाही आहे. मित्रांनो, राज्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता वितरित करत असताना राज्य सरकारला जवळजवळ 1800 समथिंग कोटी रुपयाची जो निधी तो मंजूर करावा लागणार आहे. आणि असं असताना अद्यापपर्यंत याबद्दलच्या कोणत्याही हालचाली या राज्य सरकारकडून होताना दिसत नाही आहे. मित्रांनो, पहिल्यानं हा निधी मंजूर होईल त्याच्याबद्दलचा एक शासन निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात येईल आणि त्याच्यानंतर हा हप्ता नेमका कधी येणार आहे याबद्दलची जी डेट आहे ती घोषित करण्यात येईल. मित्रांनो, याच्यानंतरचा यालाच लागून असलेला दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आता मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा होती की पी.एम. किसानचा जो निधी आहे तो आता वर्षाला 6 नाही तर 9,000 रुपये मिळणार आहे का? तर मित्रांनो, मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती चर्चा झालेली होती आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या भाषणात देखील त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता की सरकारच्या विचाराधीन हा विषय आहे, पण सध्या हा विषय म्हणजे पेंडिंग पडलेला होता त्याच्यानंतर. आणि आता जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, लोकसभेचं देखील हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा परत एकदा ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे. आणि तसं जर का झालं तर शेतकऱ्यांना नक्कीच 6,000 ऐवजी वर्षाला 9,000 रुपये हे मिळतील. पण त्याबद्दलची अधिकृत अपडेट अजूनपर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळं जेव्हा निर्णय होईल तेव्हा नक्कीच त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. चला मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.